एमसीएन न्यूज मराठीच्या बातमीची दखल। अखेर झोपलेले लोणार पुरातत्व विभाग खडबडून जागे। महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा प्रदेश उपाध्यक्ष महेश आप्पा शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणार शहरातील लिंगायत समाज बांधवांनी लोणार पुरातत्व विभागास 3 जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनाचा तसेच या मागणी संदर्भात एमसीएन न्यूज मराठी चॅनलने प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेत अखेर झोपेचे सोंग घेतलेले पुरातत्व विभाग खडबडून जागे झाले आहे। लोणार शहरातील गायमुख धार परिसराला लागूनच असलेला वीरशैव लिंगायत समाजाचा प्रसिद्ध मठ संस्थांमध्ये पूजापाठ व धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी करून पुरातत्व विभागाने अधिग्रहित केलेल्या मठास गांजर गवताचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या संदर्भात लोणार पुरातत्व विभागाचा दुर्लक्षितपणा, अधिग्रहित केलेल्या लिंगायत समाजाच्या मठाची दुरावस्था या मथळ्याखाली त्याच दिवशी एमसीएन न्यूज चॅनलने प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेत अखेर लोणार पुरातत्व विभागामार्फत दुसऱ्याच दिवशी मठ संस्थांमधील गाजर गवत व इतर साफसफाई सुरू करण्यात आली आहे। यावरून अखेर झोपेचे सोंग घेतलेले पुरातत्व विभाग खडबडून जागे झाल्याने एमसीएन न्यूज मराठीच्या बातमीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे। एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। एमसीएन लाईव्ह न्यूज चॅनलने आम्ही समाजवतीने जे निवेदन दिलं होतं त्याची बातमी लावल्याबद्दल आम्ही एमसीएन लाईव्ह न्यूज चॅनलचे आभारी आहोत। असेच वेळोवेळी त्यांनी आमची बातमी लावून आम्हाला सहकार्य करावे असे मी समाज बांधवाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि एमसीएन लाईव्हमधने सहकार्य केल्याबद्दल आमचे धन्यवाद मानतो। शिवशरणात महेश आप्पा लक्ष्मणप्पा शेटे, महाराष्ट्र वीरशैव सभा प्रदेश उपाध्यक्ष, लोणार या ठिकाणी जिल्हा बुलढाणा वीरशैव लिंगायत समाजाचा जवळपास 150 वर्ष जुना मठ पुरातत्व विभागाने जागा त्यांच्या ताब्यामध्ये घेतली। 8 ते 10 वर्ष झाले आमचा जो मठ आहे तिथे गुरुवर्य आणि काही गुरुवर्यांच्या समाध्या आहेत, शिवमंदिर आहे। आमचा वीरशैव लिंगायत समाज हा पूजेसाठी नेहमी तिथे जात होता आणि आमचे धार्मिक कार्यक्रम अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होत होते। परंतु त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने जागा आपल्या ताब्यात घेतल्याच्या नंतर इतकं घाणीचं साम्राज्य होतं। आम्ही 3/1/2025ला त्यांना निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलं होतं त्यांना की आमच्या त्या मठाचं आजूबाजूचं घाणीचं साम्राज्य त्यांनी दूर करावं आणि झोपी गेलेला पुरातत्व विभाग हा जागा झाला आणि 4 तारखेला त्यांनी पूर्ण साफसफाई करून स्वच्छता करून त्या ठिकाणी मठाचं व्यवस्था पूर्ण घाणीचं साम्राज्य हटवून टाकलं। मी सर्वप्रथम एमसीएन न्यूज चॅनलचा आभारी आहे की एमसीएन चॅनलने व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी, आदरणीय भूषणजी यांनी ही जी बातमी उचलली त्या बातमीच्या माध्यमातून सरकार झोपी गेलेलं जागा झालं। पुरातत्व विभाग महत्त्वाचं नाही, सरकारपेक्षा पुरातत्व विभाग म्हणेल मी, आणि त्यांनी जे घाणी साम्राज्य हटवलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। याचप्रमाणे वीरशैव लिंगायत समाजाला जी जागा त्यांनी दुसरी शासनाची इकलाची जागा 4 ते 5 एकर त्यांनी समाजाला उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून आमचा समाज आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1.25 ते 1.5 लाखाच्या जवळपर्यंत आहे। लोणारला 7,000 आहे आणि वीरशैव लिंगायत समाज, लिंगायत नावी, लिंगायत माळी, लिंगायत कुर्टी, तेलंग आणि देवांगवाणी सगळे समाज एका ठिकाणी आल्याच्यानंतर हा समाज खूप मोठा एका ठिकाणी जमा झालेला आहे। या समाजाचा भावना लक्षात ठेवून व हा समाज शांतप्रिय म्हणून ओळखला जातो वीरशैव लिंगायत समाज पूर्ण भारतभर, महाराष्ट्रामध्ये सुद्धा। आणि या समाजाला योग्य तो न्याय द्यावा व आम्हाला 3 ते 4 एकर जागा त्यांनी अवेलेबल करून द्यावी अशी मी विनंती की या तुमच्या एमसीएन न्यूज चॅनलच्या मार्फतून विनंती करतो आणि सगळ्या पत्रकार लोकांचे आणि यांचे मी आभार मानतो। यांनी वीरशैव लिंगायत समाजाला सहकार्यात साथ दिली, यापुढे सुद्धा सहकार्य मिळेल।